वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, एखादा गुन्हा तुमच्यावर दाखल झाला तर तो गुन्हा कंपाऊंडेबल असेल तर तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये आपसी समझोताने सबमिट करता येतो। त्यासाठी तुम्हाला लोक अदालत किंवा न्यायालयामध्ये त्या प्रकारे आपसी समझोत्याचा अर्ज करावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या गुन्ह्यातून तुमची दोषमुक्त रद्दबाद तो करून घेता येतो। परंतु काही कलम अशी आहेत की जर त्या कलमांतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल झाला किंवा चार्जेस असतील तर तुम्हाला एवढ्या सहजासहजी स्वतःला दोषमुक्त करून घेता येत नाहीत, कारण काही कलम ही नॉन कंपाऊंडेबल असतात। त्यातलंच एक कलम आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, म्हणजेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्याअंतर्गत जर तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला असेल तर तुम्हाला तुमची सुटका करून घेता येत नाही। तुम्हाला ती केस चालवावी लागते आणि ती केस चालवून तुम्हाला तुमची दोषमुक्त सुटका करून घेता येते। जर तुम्ही एखाद्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोटोग्राफी, पोर्नोग्राफी किंवा इतर दुसरा फसवणुकीचे अशा काही कलम किंवा असा काही गुन्हा तुम्ही केला असेल आणि त्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असेल, म्हणजे IT Act 67, IT Act 67A-B अशा प्रकारे जर तुम्हाला कलम लागला असेल तर मात्र तुम्हाला जरी वादी आणि प्रतिवादी दोघांची जरी इच्छा असली तरी तुम्हाला त्या गुन्ह्यातून दोषमुक्त होता येत नाही, ती केस तुम्हाला चालवावी लागते। आणि अशा प्रकारचं कलम जर तुमच्यावर पहिल्यांदा दाखल झालं असेल तर तुम्हाला 5 लाखापर्यंतचा दंड आणि 5 वर्षाची सजा होऊ शकते। आणि हेच कलम, सारखंच कलम, म्हणजे तुम्ही वारंवार जर तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर समजा अशाच प्रकारचा गुन्हा करत असाल तर तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा आणि 10 लाखापर्यंतचा दंडसुद्धा होऊ शकतो। म्हणून सोशल मीडियाचा वापर किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही जर एखाद्याला त्रास देण्यासाठी करत असाल, एखाद्याची मानहानी करण्यासाठी करत असाल, एखाद्याला फसवणूक करण्यासाठी करत असाल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आर्थिक लाभ करून घेत असाल आणि त्याच्या माध्यमातून जर तुमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर तुम्ही सावध राहा। हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट कलम हे आपसी समझोता, तुमची इच्छा असेल, वादी प्रतिवादी यांची इच्छा असेल तरी रद्दबाद होत नाही, ह्या केसेस चालवाव्या लागतात। तर तुम्ही अशा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य करू नका, कारण हे अशा प्रकारचे गुन्हे जर तुमच्यावर दाखल झाले तर ते आणि तुम्ही अशा प्रकारचा गुन्हा जर वारंवार करत असाल तर हे गंभीर स्वरूपाचा गुन्हे दाखल होतात आणि गंभीर स्वरूपाच्या कारवाईला तुम्हाला सामोरे जावं लागू शकतो। म्हणून तुम्ही हे जे सोशल मीडिया माध्यम आहे फार जबाबदारीने त्याचा